नमस्कार मित्रांनो, युवराज शेळके वकील आज आपल्या फार्म हाऊसला कामं चालू आहेत. जरा हे शेडाचं गवंडी सगळे आलेले होते. शेडाचं काम आपलं फॅब्रिकेटरवाली काल दिवसभर काम करत होते. रात्री 12-1 वाजता हे सगळं आटपून वगैरे गेलेत. चिरा पण आणून ठेवला बघा. आता हे जरासं कन्स्ट्रक्शन करायचं. आता ह्यो जे पॅसेज एरिया ह्यो जो आहे हे सगळा ह्यो जरासा हे 1 फुटाच्या लेवलनं भरून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडंसं या फार्म हाऊसला जरासं शिवून ह्या पद्धतीनं आता फार्म हाऊसचं सगळं नियोजन करायचं आहे. इथं झोपायची वगैरे सोय मस्तपैकी. रात्री इथं कामगार कंटाळा आता इथं झोपला, रात्री इथं झोपला, सकाळी उठून आता गेलेत बघा. ते स्विमिंग टँक आता पूर्णपणे भरून ठेवलेलं आहे. स्वच्छ पाणी वगैरे सगळं भरून ठेवलेलं आहे. हे पण ग्रिलचं वगैरे सगळं कामं करून घेतले सगळं. आता 2-3 दिवस या कामाच्या गडबडीतच आहे सगळे. ग्रिल वगैरे जरा स्वच्छता, अजून कलर वगैरे द्यायचा आहे. परत हे जवळजवळ 30-40 टॉल्या भरून पडला बघा. शेतात, आपल्या शेतातच होता. हे जरासं ओढून वगैरे घेतलं आता. त्यामुळं आज 2 दिवस काय कामगार येणार नाहीत. त्यामुळे आज पार्टी आहे फार्म हाऊसला. आता थोड्या वेळानंतर येईल आपलं त्याच्या कामानिमित्त जे काय आठवण. आता 11 वाजता येते पार्टी. सकाळी आम्ही काय करतो आहे, सकाळी फार्म हाऊस 10-12 वाजल्यापासून ताब्यात होतो आहे. 10 ते 2 तास साधारण आपलं क्लिनिंग करायसाठी हा एरिया जातो आहे. कारण आता एरिया जर बघितलं तर हा एरिया जवळजवळ 30 गुंठ आहे. 30 गुंठ्यामध्ये हे आपलं फार्म हाऊस आहे. ही आपली आहे ती गाडी, जुनी गाडी आपली झेन आहे, लावून ठेवलेलं आहे आता. आणि हे साधारण एरिया आपला 30 गुंठ्यामध्ये एरिया आहे. इकडं हॉल वगैरे सगळं आहे, किचन आहे. परत इकडं 3 रूम आहेत, बेडरूम आहे, फ्रीज, भांडी, गॅस सगळी संपूर्ण सोय फार्म हाऊसला केलेली आहे. आयुष्यातले जुने दिवस आठवले की मग वाटते आज आपण एक चांगल्या स्टेज लावलो आहे. 2 टायमाचं खायला व्यवस्थित मिळतं आहे. कारण सुरुवातीचा जो काळ होता, खायला कधी काही कमी पडलं नाही. आईवडील, आजी आमचं पालन पोषण केल्यामुळं. पण आजची जी प्रगती आहे ती अतिशय उल्लेखनीय प्रगती आहे. वयाच्या 42 वर्षे शिक्षण घेऊन जर आपण वकील होत असेल आणि प्रगती करत असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनंच म्हणता येईल. आपणच आपली स्तुती करण्यात काय मजा नाही. कारण काय होतं मित्रांनो, आयुष्यामध्ये 35 ते 40 माझे व्यवसाय झालेत आणि प्रत्येक व्यवसाय मी आपल्या संगत शेअर करणार आहे. माणसानं जिद्द सोडायची नाही बघा. किती बी कष्ट करायला लागू देत, पण माणसानं जिद्द एवढं सोडायचं नाही. कष्ट हे करत राहायचं. सुरुवातीचे 6-7 दिवस काहीच समजत नव्हतं. कसे कपडे शिवायचे, मशीन कसं हँडल करायचं, उलटं फिरावं गेलं की सरळ फिरावं गेलं की उलटं फिरायचं, उलटं फिरावं गेलं की सरळ फिरायचं. 1-2 वेळा ते बोटामध्ये सुई घुसलीच अशी बोट ह्याच्यात उजव्या बोटामध्ये. त्यानंतर लक्षात आलं की मशीनसुद्धा, टेलर कामसुद्धा करणं एवढं सोपं नाही. जे टेलर काम करतात त्यांना विचारा. तर एवढं तास 2-2 तास दिवसभर त्या मशीनवर बसून पायातनं रक्त सगळं उतरतं. त्यानंतर त्यावेळी आम्ही तरुण असल्यामुळे, 10वीला असल्यामुळे एवढं काय तो त्रास नव्हता. पण मामांना तसा दिसत होता त्रास. त्यामुळे मला सगळी जुनी कपडे बिपडे शिवायला सगळी ती देत होते. त्यानंतर जरा त्यामध्ये प्रॅक्टिस झाली. पुढचं जे आता बसेल आपण माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. धन्यवाद मित्रांनो.